आता थांबायचं नाही चित्रपट आहेच, पण आता थांबायचं नाही अशी मोमेंट आलेली का? त्या मोमेंट विषयी सांगशील का? म्हणजे त्यावेळी तू ठरवलंस आता हे सगळं झालेलं आहे, आता थांबायचं नाही. हा चित्रपट हा चित्रपटच आहे तो, ती मोमेंट. कारण जसं मी सांगितलं की मी खूप गंभीर भूमिका केलेल्या आहेत आणि खूप अशी थोडस अकाली समजूतदारपणा जो येतो आपल्यात तसं तसं झालेलं आहे. आणि खूप असं आयुष्यात चढ उतार असतात आणि तसे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आणि जेव्हा असं होतं की आपल्याला एक पुशची गरज असते, ज्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की येस, याच्यानंतर आपण हे करू शकतो. मला असं वाटतं, म्हणजे आता मी जितकं बोलतीये आणि जितकं पटापटा बोलतीये असं, किंवा मी इतकं जे बोलते, मी एवढा विचार पण नव्हता केला की मी असं काहीतरी एवढं सगळं बोलेन. पण हा जो चेंज झालेला आहे, किंवा कुठेतरी मी असं एका इंटरव्ह्यू मध्ये पण मी असं सांगितलं की या भूमिकेमुळे काय झालं, तर या भूमिकेमुळे ना मी जी लहानपणीची होते ना, ती मी स्वतःला, म्हणजे ती मला मिळाली. कारण लहानपणी मी इतक्या माझ्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत शेजारच्यांकडून, बहिणीकडून, आई वडिलांकडून, म्हणजे की मी कशी होते, मी खेळायला जायचे तासन तास, मला काही फिकीर नसायची, किंवा मी बोलकी होते. तर मधला बराचसा काळ असा होता की तो तसा नव्हता. म्हणजे मी गप्प बसायचे, मला भीती वाटायची बोलायची, किंवा शाय जास्त होते. तो चेंज झाला. आणि ह्या चित्रपटामुळे मला कुठेतरी असं झालं की ती भूमिका करताना मला एकदम असं झालं की येस, हीच आहे मी. आणि त्याच्यानंतर मला असं झालं की येस, आता थांबायचं नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.